नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे, आपले पोलीस सुरक्षित आहेत का? मित्रहो, महाराष्ट्राचे निवृत्त पोलीस महासंचालक माननीय श्री प्रवीण दीक्षित यांनी आजच्या लोकमत दैनिकात पोलिसांच्या एकंदर मानसिक, सामाजिक, शारीरिक अवस्थेवर लेख लिहिला आहे. तो इतका महत्त्वाचा आहे की हातातली सर्व कामं टाकून तो लेख ज्याला ज्याला म्हणून समाजाच्या कल्याणाची काळजी आहे त्यांनी तो वाचला पाहिजे. आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी आपण काय केलं पाहिजे याचा विचार सुरू केला पाहिजे आणि कृतीबद्ध झालं पाहिजे. इतकी परिस्थिती गंभीर आहे. प्रवीण दीक्षित यांनी असं म्हटलंय की केवळ राजकीय पक्ष व्यवस्था नव्हे तर समाजातले अनेक घटक आज गुंडांच्या संरक्षणासाठी उभे असलेले दिसतात. ही अतिशय चिंताजनक बाब आहे. म्हणजे गुंड सुटतील कसे, गुंडांना जामीन कसा मिळेल, गुंडांवर अशी कलमं लावली जातील की त्यामुळे त्यांना त्रास होणार नाही कायद्याचा. या दृष्टीनं समाज घटक अगदी पद्धतशीरपणे योजनाबद्ध रीतीनं काम करत आहेत. ही अतिशय दारुण आणि दुर्दैवी आणि चिंताजनक अशी परिस्थिती आहे. गुंडांसाठी समाज राबतोय, सज्जन माणसांसाठी नाही. सज्जनांचा धाक राहिला पाहिजे, पण सज्जनांचा धाक कमी व्हावा म्हणून समाज प्रयत्नशील आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. त्यामुळे पोलिसांचं मनोधैर्य दिवसेदिवस खच्ची होतं आहे. त्यांच्यात आत्महत्यांचं प्रमाण वाढतंय. 2022 पासून 32 पोलिसांनी आत्महत्या केली आहेत. ही काही साधी गोष्ट नाही. पोलीस हा आपल्या हातातलं बाहुलं झाला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतंय. राजकारण्यांना तर वाटतंच, पण अनेक घटकांना सुद्धा वाटतं. आपण म्हणू तरी तसं वागलं पाहिजे. पोलिसांचा उपयोग आपले जे राजकीय विरोधक आहेत त्यांना त्रास देण्यासाठी कसा करता येईल याच्यामध्ये मग्न असतात राजकीय नेते. आणि मग पोलिसांनी ऐकलं नाही तर त्यांचा पाणउतारा, त्यांचं निलंबन, त्यांची बदली आणि त्यांना समाजात आदर मिळणार नाही, आदरभाव. यासाठी लोक प्रयत्न करतात. पोलिसाच्या जीवावर सगळा समाज उभा आहे. समाजातली जी सुरक्षितता आहे, चोरी का होत नाही? कारण पोलीस आहे म्हणून चोऱ्या होत नाहीत. तर पोलिसाची भीती ही पाहिजेच. तर ती भीती नष्ट करण्यासाठी समाज हल्ली पोलिसांवर हल्ला करतो, वाहतूक पोलिसांवर हल्ला करतो. पोलीस पकडायला एखाद्या मोहल्ल्यात गेला तर तो मोहल्ला पोलिसांवर तवताळून उठतो. ही अराजकाला आमंत्रण दिल्यासारखी परिस्थिती आहे. ह्याच्यातून समाज वाचणार नाही. एकंदर पोलीस कसे काम करतायत या परिस्थितीत सुद्धा, म्हणजे एवढ्या ताणतणावाखाली ते राहतात. मग घरी आल्यानंतर काय? घरी तरी त्यांना सुख स्वास्थ्य काही आहे का? त्यांच्या घराकडे कोणाचं लक्ष नाही आहे, दुर्लक्ष आहे. डागडुजी नाही घराची, पगारवाढ, सगळा एकंदर पोलिसांच्या त्यांना व्यायामाला वेळ मिळत नाही. त्यांना कामाचे तास इतके प्रचंड आहेत की त्यांना घरी येऊन विश्रांती मिळत नाही, पुरेशी झोप मिळत नाही. नेहमी ते तणावाखाली असतात. याच्यावर प्रवीण दीक्षितांनी खूप गंभीरपणे आणि अतिशय तळमळीनं हा लेख लिहिला आहे. एक पोलीस महासंचालक समाजाला आवाहन करतोय की याचा विचार करा. आणि त्यांनी एक उपाय सुचवला आहे. तो असा की पूर्वीच्या काळामध्ये रामायण, भागवत वगैरे याचे संस्कार समाजावर होत असत, तसे पोलिसांवर सुद्धा होत असत. त्यामुळे पोलिसांना एकंदर समाजाला अत्यंत विपरीत परिस्थितीत
आपलं मानसिक संतुलन कसं सांभाळावं हे समजत असे. आज हा जो संस्काराचा भाग आहे हा कमी झाला आहे का, याची अशी चिंता दीक्षितांना पडली. तर हे पुन्हा सुरू व्हायला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी पांडुरंग शास्त्री आठवलेंची प्रवचनं अगदी पोलीस यांच्यासमोर होत असतच, पण या BST ते कंडक्टर, BSTचे चालक, वाहक यांच्यासमोर सुद्धा की तुम्ही लोकांशी कसे व्यवहार करायला पाहिजेत, सज्जनता कशी टिकून राहिली पाहिजे, सज्जनांचा कसा मान ठेवला पाहिजे. तर ह्या दृष्टीनं एकंदर सगळ्या समाज धुरीणांनी विचार करायला पाहिजे की पोलिसांचं मानसिक संतुलन कसं सांभाळलं जाईल, त्यांच्या कानावर चांगलं असं काय काय पडेल. दीक्षितांनी आणखीन एक मुद्दा उपस्थित केला आहे, तो फार महत्त्वाचा आहे की अनैतिक मार्गानं मिळवलेला पैसा अनेक जण चित्रपट उद्योगात गुंतवतात आणि मग तसे चित्रपट ते जे काढतात त्यामध्ये पोलीस हा घटक हास्यास्पद बनवण्यावर त्यांचा भर असतो. पोलिसाविषयी समाजात मान राहणार नाही असंच पोलिसाचं पात्र रंगवलं जातं. मला आठवतं प्रभात फिल्म कंपनीनी म्हणजे शांताराम बापूंनी 1940च्या सुमारात माणूस नावाचा चित्रपट काढला होता. तो पोलिसाच्या जीवनावर आहे. त्यात शाहू मोडकनी पोलीस हवालदाराची भूमिका केली होती. त्याच्या वैयक्तिक जीवनात देखील अनेक वादळं उठतात आणि तो असा खचून जाणार, कोलवडणार अशी त्याची परिस्थिती असते. पण तरीसुद्धा कर्तव्य श्रेष्ठ असं समजून दुसऱ्या दिवशी तो ड्युटीवर कसा उपस्थित होतो. इतकं छान दाखवलं आहे. शांता हुबळीकर आहे त्याच्यामध्ये. गाजलेला माणूस नावाचा चित्रपट आहे. अनंत काणेकरांची मला वाटतं कथा आहे आणि गाणी पण आहेत त्यांची. तर हा अतिशय गंभीर विषय आहे. आता राज्यकर्ते याच्याकडे लक्ष देतील का, प्रश्न कसा आहे पहा. सध्या 3 पक्षांची मोट बांधली गेलेली आहे आणि 3 पक्षांनी सगळ्या समाजाचा, लोकांनी तुम्हाला इतकं भरभरून मतदान केलं आहे, पूर्ण विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे. तर त्या विश्वासाशी प्रामाणिक राहून, त्या मतदानाशी प्रामाणिक राहून तुम्ही आता राज्य करायला पाहिजे आणि लोकांना समाधान दिलं पाहिजे, लोकांना शांतता दिली पाहिजे, लोकांना सुरक्षितता दिली पाहिजे. पण समाजाचं काही हो, माझ्या पक्षाचं हित मी पुढे ढकलणार, त्यासाठी काय वाटेल ते करीन, अशी वृत्ती ठेवून आणि म्हणून मग पोलिसांकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे, पोलिसांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील, त्यांना सुखानं जगता येईल असं जीवनमान देणं बाकीच्या सगळ्या घटकांपेक्षा पोलीस हा अधिक महत्त्वाचा आहे. त्याला घरं आहेत की नाही बघा, त्याचे कामाचे तास बघा, हे करायला राज्यकर्त्यांना आजच्या वेळ आहे का हा प्रश्न आहे. माझी विनंती आहे यांना की प्रवीण दीक्षित, जुलिओ रिबेरो, यादवराव पवार असे अनेक जे वरिष्ठ निवृत्त अधिकारी, त्यांनी एकदा देवेंद्र फडणवीसांची भेट घ्यावी आणि त्यांना समजावून सांगावं की किती महत्त्वाचा हा विषय आहे, अगदी प्रायोरिटी नंबर 1चा हा विषय आहे. या संदर्भात मला एक जुना किस्सा आठवतो. वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांची प्रेस कॉन्फरन्स, कॅबिनेट मिटिंग झाल्यानंतर, मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांना मुलाखत द्यायचे, तेव्हाची गोष्ट आहे. पोलिसांच्या पगारवाढीची मागणी त्यावेळेला पुढे आली होती. एकाने प्रश्न विचारला की आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिसांच्या वेतनवाढीचा काही झाला का विचार. वसंतराव नाईक असं म्हणाले की विषय महत्त्वाचा आहे, पण प्रायोरिटीज भरपूर आहेत शासनासमोर, तर त्या प्रायोरिटीमध्ये हा विषय जेव्हा येईल, त्याचा क्रम लागेल, तेव्हा आम्ही त्याचा जरूर विचार करू. आमच्याकडे कृष्णाजी पांडुरंग सामक नावाचा एक वरिष्ठ वार्ताहर होता. तो लोकसत्तेचा वार्ताहर होता.
आणि राजकीय समज आणि अतिशय परखड मतं व्यक्त करायचा तो आणि घाबरायचा नाही कोणाला. तो म्हणाला की नाईक साहेब, मी थोडा लहान तोंडी मोठा घास घेत असेन, पण तुमचा आठवड्याचा पाईपवरच्या तंबाखूचा जो खर्च आहे ना, त्याच्यापेक्षा कमी त्यांचा पगार आहे महिन्याचा. तर तुम्ही प्रायोरिटी वगैरे असा काही याच्यामध्ये विचार करू नका. तुम्ही त्यांचा विचार पहिल्यांदा करा आणि त्यांचे प्रश्न सोडवून टाका. नाईक साहेबांना काय बोलावं कळलं नाही. ते म्हणाले, हो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, तसं करायला पाहिजे. आणि मग पोलिसांचा प्रश्न मार्गी लागला. आज कसं आहे, आज प्रसारमाध्यमाकडून एवढ्या स्पष्टतेची अपेक्षा नाही. आजचं प्रसारमाध्यम हे खूपच चमत्कारिक आणि वाईट अवस्थेत आहे. माझं म्हणणं असं आहे की आता समाज पुढे आला पाहिजे. समाजाने हा प्रवीण दीक्षितांचा लेख वाचून पहिली गोष्ट म्हणजे जवळच्या पोलीस स्टेशनला भेट दिली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, तुमच्यावर कोणाचाही दबाव आला, आम्ही या पोलीस स्टेशनपुरती एक समिती स्थापन केली आहे, लोकहित तत्पर नागरिकांची. आमच्याशी संपर्क साधा, आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू. पोलीस ताणतणावाखाली राहणार नाही, ती आमची काळजी आहे, हे आमचं कर्तव्य आहे. समाजाने आता पोलिसांशी संवाद साधला पाहिजे. कारण पोलीस जर असेल सुरक्षित तर आपण सुरक्षित राहू. पोलीस जर तुमच्या हातचं बाहुलं तुम्हाला करायचं असेल तर सगळ्या समाजाला वेठीला धरलं जाईल आणि अराजक निर्माण होईल. आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी सुद्धा केलेली टिप्पणी एका भाषणामध्ये गंभीर आहे. राज्यकर्त्यांचं न्यायालयामध्ये न्यायाधीशांना ज्या काही आपल्या कर्तव्य पार पाडण्याच्या दृष्टीनं ज्या सुविधा आवश्यक असतात त्या पुरवणं आपलं कर्तव्य आहे असं राज्यकर्त्यांना वाटत नाही. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. म्हणजे पुण्यातल्या दिवाणी न्यायालयामध्ये न्यायाधीशांना स्वतंत्र कक्ष नाहीत. आणि मग कर्नाटकाचं उदाहरण दिले त्यांनी. कर्नाटकामध्ये कलबुर्गीला जे खंडपीठ आहे तिथे पंचतारांकित विश्रांतीगृहात ज्या सोयी सवलती असतात त्या सगळ्या तिथे उपलब्ध आहेत. तर समाज आता पुढे आला पाहिजे आणि राज्यकर्त्यांना सांगितलं पाहिजे, आम्ही तुम्हाला जे मतदान केलेलं आहे, इतका विश्वास दाखवलेला आहे, त्याला जागा आणि तुमचे आपापसातले मतभेद थोडे बाजूला ठेवा. आपापसातलं तुमचं आग्रह हक्क जे आहेत ना, स्वतःच्या पक्षाचं हित, स्वबळावर लढायचं का महायुती लढायचं याचा विचार नंतर करा. आत्ता पोलिसाचं हित, पोलिसाचं कल्याण, पोलिसाच्या सुविधा. कारण पोलीस हा महाराष्ट्राचा पोलीस हा माझा 60 वर्षाचा अनुभव आहे, अतिशय प्रामाणिक आहे, अतिशय कर्तव्यनिष्ठ आहे आणि तो आहे म्हणून आज आपण सुरक्षित आहोत. तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि पोलिसांच्या हितासाठी जेवढं करता येईल आपल्या. आज वाहतूक पोलीस त्याच्यावर हल्ला होतो, त्यांनी रस्त्यात अडवल्यानंतर का तो त्याचं काम करतोय. तुम्ही सिग्नल तोडता, तुम्ही लेन तोडता, तुम्हाला अडवलं, त्यांनी हेल्मेट घालत नाही, तर तुम्ही हल्ले कसे करता. पोलिसांवर हल्ला करण्याची कल्पना तुमच्या मनात येते, हेच अराजक येत असल्याचं चिन्ह आहे. अशी परिस्थिती आणू नका. कारण एकदा पोलीस दुबळा झाला की हा समाज गिळंकृत करण्यासाठी अनेक अँटी सोशल एलिमेंट्स ज्याला म्हणतात ना, ते त्या टपलेल्या आहेत या समाजाचा घास गिळण्यासाठी, गिळंकृत करण्यासाठी. तर त्यांना तुम्ही त्या मातब्बर होतील त्या शक्ती समाज विघातक. असं आपल्याकडून काही होणार नाही असं करा. पोलिसांनी तुम्हाला अडवलं तर काही तो त्याचं कर्तव्य करतोय, तुम्हाला त्रास झाला तरी तुम्ही त्याच्या
वर प्रतिक्रिया तशी व्हायोलेंटली देऊ नका, हिंसाचार करू नका. सॉरी. तर हा माझं हे आव्हान आहे की पोलिसांचा प्रश्न हा केवळ राज्यकर्त्यांचा नाही, केवळ पोलिसांचा नाही, तो सगळ्या समाजाचा प्रश्न आहे असं समजून आपण त्याकडे बघितलं पाहिजे आणि प्रत्यक्ष कृती करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली पाहिजे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.